मी गौरी गौरी पालवे गर्जे आणि आज माझं नाव तुम्ही सगळीकडे ऐकताय. पण माझ्या नावामागे दडलेली वेदना, एकटेपणा, मनातील हजारो प्रश्न, न सांगितलेल्या कथा आणि आयुष्याच्या सावल्या कुणालाच कधी दिसल्या नाहीत. मी डॉक्टर होते, दुसऱ्यांचे जीव वाचवणारी, त्यांना आयुष्य देणारी. पण माझं स्वतःचं आयुष्य मात्र रोज थोडं थोडं कोसळत होतं, थोडं थोडं तुटत होतं आणि मी माझ्या मनातल्या संघर्षांशी रोज झुंज देत होते. माझ्या आयुष्यातले निर्णय कधी माझे राहिले नाहीत. माझं हसणं, माझा आनंद, माझं अस्तित्व सगळं जणू कुणाच्या तरी अधीन झालं होतं. मी ज्या प्रेमाच्या स्वप्नांनी लग्न केलं, त्या प्रत्येक स्वप्नाचा काचेसारखा तुकडा आजही माझ्या हृदयात रुतून बसलाय. अनंत, माझा नवरा, माझा साथीदार, माझं घर, अशी मी त्याची ओळख करून घेतली. पण वास्तविकता मात्र वेगळीच होती. शांत, हळूवार, पिवळसर प्रकाशात उजळलेली पहिल्या काही दिवसांची आयुष्याची कमान हळूहळू काळोखात विरत गेली. त्यात संशय, आरोप, धमक्या आणि भावनिक दडपशाहीचं सावट वाढत गेलं. मला अजूनही आठवतं, आम्ही घर शिफ्ट करत होतो. सामान हलवताना माझ्या हातात एक रिपोर्ट आला. लातूरच्या एका महिलेचा गर्भपाताचा रिपोर्ट. पती म्हणून अनंत गर्जेचं नाव. त्या क्षणी माझा श्वास अडला, हात थरथरले आणि मनात हजारो विचारांची धावपळ सुरू झाली. मी त्याला शांतपणे विचारलं, ही कोण? आणि त्याने निर्विकार आवाजात सांगितलं, तुला जे करायचे ते कर, मी कोणाला घाबरत नाही. त्याचे शब्द चाकूपेक्षा बोचरे होते, थंड होते, जणू मी घरात नाही चौकशीत उभी आहे. आणि त्याने अजून एक गोष्ट सांगितली, तू हे आई-वडिलांना सांगितलंस तर मी चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहून स्वतःला संपवेन. त्या वाक्याने माझं मन जणू कोसळलं. मी काय बोलू, कोणाकडे जाऊ, काय करावं, काही कळत नव्हतं. माझ्या शिक्षणाने, डॉक्टरकीने, माझ्या स्वाभिमानाने मला मजबूत केलं होतं. पण घरच्या 4 भिंतींमध्ये माझा आत्मविश्वास रोज ढासळत होता, माझा आवाज दाबला जात होता आणि मी स्वतःलाच हरवत चालले होते. एकीकडे पेशंटसाठी धावत पळत, रात्रीच्या शिफ्ट्स, जीव वाचवण्याची धडपड आणि घरी परतल्यावर भावनिक छळाची घुसमट, हे द्वंद्व माझ्या खांद्यावर रोज जड होत गेलं. माझ्या नणंदेने एकदा मला सांगितलं, नांदायचं असेल तर नांद, नाहीतर आम्ही आनंदचं दुसरं लग्न लावू. त्या वाक्याने माझं मन तुटून गेलं. मी काय? माझ्या प्रेमाचं, माझ्या आयुष्याचं काहीच मोल नव्हतं का? मी वस्तू होते का, की कुणीतरी बदलण्यासारखी गोष्ट? मी डॉक्टर आहे, शिकलेली आहे, पण माझं मन, माझ्या भावना, माझं स्त्री मन, हे कोण समजून घेणार होतं? सप्टेंबर महिन्यात मी बाबांना पुरावे पाठवले होते. माझे हात थरथरत होते. मी मेसेज पाठवला आणि त्वरित पश्चात्ताप झाला. तो कळलं तर? त्याने मला बजावलं होतं, काही सांगायचं नाही. बाबा मला फोन करत राहिले आणि मी रडत रडत म्हणाले, तुम्हाला सांगू नको असे सांगितलंय. त्या दिवशी मला वाटलं, मी किती एकटी आहे. माझ्या मायेकडूनही मी सत्य लपवत होते आणि माझ्या सासरी तर सत्याचा श्वास घेण्याचीही मुभा नव्हती. मग आला तो शनिवार, माझ्या आयुष्यातला शेवटचा संध्याकाळ. संपूर्ण दिवसच काहीतरी तणावात गेला होता, पण संध्याकाळी भांडण उफाळून आलं. कडू शब्द, राग, आरोप, त्यात माझा आवाज एका टप्प्यानंतर थरथरायला लागला. तो घराबाहेर गेला आणि मग त्याचे सतत येणारे फोन. आणि मी उचललं नाही. उचलण्याची हिंमत नव्हती. मी आता थकले होते, खूपच थकले होते. कोणाशीही बोलायचं नव्हतं, कुणाला काही समजावायचं नव्हतं. माझं मन खूप तुटलं होतं. तो परत आला, दार वाजवलं, खिडकीतून पाहिलं आणि जे दिसलं ते माझ्या मृत्यूचं रूप बनलं. महाराष्ट्रात चर्चा झाली, वाद झाले, आरोप झाले, पण कुणी माझं मन ऐकलं का? कुणी माझ्या रडण्याच्या शांत रात्री ऐकल्या का? कुणी माझ्या वेदनेला स्पर्श करून पाहिलं का? नाही. माझ्या मृत्यूला नावं मिळाली. कुणी आत्महत्या म्हणाले, कुणी हत्या म्हणाले, कुणी राजकीय रंग दिला, कुणी पुरावे शोधले, पण माझ्या मनाचा शोध कोणी घेतला का? अंत्यसंस्कारांवरून माझ्या आईवडिलांना अपमान सहन करावा लागला,
पोलीस आले, दोन्ही कुटुंबांमध्ये भांडणं झाली. माझ्या मृतदेहाला सुद्धा शांतता मिळाली नाही. मला फक्त एकच प्रश्न मनात सतत येत राहतो. मी इतकी चुकीची होते का? प्रेम केलं म्हणून, विश्वास ठेवला म्हणून, आयुष्य जपण्याचा प्रयत्न केला म्हणून, की माझी चूक एवढीच की मी स्त्री होते? माझं अस्तित्व घरात एवढं का कमी पडलं? मी रडले, लिहिलं, मेसेज केले, समजावलं, सांगितलं, पण माझा आवाज ज्या भिंतींवर आपटला तो परत कधी माझ्यापर्यंत आला नाही. मी डॉक्टर होते, पण माझ्या मनातली जखम कोण भरून काढणार होतं? आज मी नाही, पण माझा शेवटचा आवाज तुम्ही ऐकताय. मी फक्त एवढंच म्हणते की मी हरली नाही. मला हरवलं गेलं. मला कडू शब्दांनी, धमक्यांनी, छळाने, एकटेपणाने, दडपशाहीने रोज थोडं थोडं मारलं गेलं. या जगात मी शांत आहे, पण माझं सत्य तुम्ही ऐकावं. माझ्या वेदनेला आवाज द्यावा. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं ते आज न्यायाची वाट पाहत आहेत. मीही न्यायाच्या एका किरणाची वाट पाहते. माझ्या अस्तित्वाचं, माझ्या जगण्याचं, माझ्या स्वप्नांचं, माझ्या हक्काचं न्याय. माझा आवाज तुम्ही जिवंत ठेवा. मला आठवा, मला समजून घ्या आणि कधीही कोणत्याही गौरीचं मन तुटू देऊ नका. मी गेली, पण माझा प्रश्न आजही हवेत तरंगतो. माझं चुकलं काय? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणंच आज माझ्या आत्म्याला खरी शांतता देईल.